जय महाराष्ट्र. मी स्वराज. भाऊ, एक नाव सांगतो, आशिष टिक्रम समृद्ध. ओळखता का तुम्ही? कदाचित नाही, पण आज हे नाव विसरणं शक्यच नाही. भाऊ, हा मुलगा कोण होता माहिती आहे का? भंडारा जिल्ह्यातल्या खामरी बुटी गावाचा एक साधा हसरा पण मोठी स्वप्न बाळगणारा महाराष्ट्राचा मुलगा. पण आज मी हे नाव का घेतोय? कारण ह्या नावाशी जोडलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात धडधड वाढवणारं हरिहर फोर्ट. भाऊ, हरिहर किल्ला म्हणजे ट्रेक नाही, हा एक आव्हान आहे. 90 डिग्री उभ्या पायऱ्या, वरून पाहिलं तर काहीच घशात येतं, खालून पाहिलं तर देव आठवतं. पूर्वी ते योद्धे चढायचे, त्यांच्याकडे ना दोर ना साधन, पण छाती सिंहाची. पण आजकाल काही लोक याला फोटो काढायचा बॅकग्राऊंड समजतात, फक्त रील्स आणि लाईकसाठी जीवावर खेळतात. आणि ह्याच बेफिक्रीमुळे आपला भाऊ 31 ऑगस्ट 2025 ला आशिष टिक्रम समृद्ध मृत्यूच्या दरीत कोसळला. वय फक्त 25-26 वर्ष आणि स्वप्न अजूनही जगायची होती. पाऊस पडला, एक पाय घसरला आणि घरातल्या लोकांचं हसू कायमच थांबून गेलं. भाऊ, माझी नाराजी इथेच आहे. हरिहर किल्ला सुंदर आहे, ऐतिहासिक आहे, पण जेव्हा हा थरार धोक्यात बदलतो तेव्हा त्याची जबाबदारी गव्हर्नमेंटची नाही तर प्रत्येक ट्रेकरची आहे. कसलं हे धाडस? कशासाठी जीवाचा जुगार? फक्त एका रीलसाठी? मी स्पष्ट सांगतो, अनुभव नसेल तर तिथे जाऊच नका. योग्य टीम नसेल तर जाऊ नका. ॲडव्हेंचर पेक्षा जीव महाग आहे आणि तोच खरा. हरिहर किल्ला भारी आहे राव, पण जीव त्याहूनही भारी आहे. माझी एकच विनंती आहे, सावध राहा, समजून घ्या आणि अशा गावातल्या घरातल्या महाराष्ट्राच्या तरुणाचे जीव अशा लोभात जाऊ देऊ नका. जय महाराष्ट्र.